तुमच्या मनातलं मना देवाचं नाव द्या का? न दिसणारं देवाचं नाव, न दिसणारं मग आणि न दिसणारे तुम्ही. जमलं का? जमलं. कोई देखे नहीं कोई टोके नहीं, कोई देखे नहीं कोई रोके नहीं, वो तो हरी हरी गुण गाणे. मेरा बाई देवाचं नाव घेत होते तर कोणी आधी गल्ली आहे. कोणी म्हणत नव्हतं की बोलू नका, त्याचा आवाज करू, आवाजच निघत नाही आणि आज चालू के. बनून कोई रोके नहीं कोई टोके नहीं. मेरा हरी हरी गुण गाणे लगे. मग सगळ्यानं देवाचं नाव घ्यायला. देवाचं नाव कमून घ्या हे खरं नाही. हे जितकं दिसतं हे जळतं नाही. देवाचं नाव करायचं. सारा सार विचार या संसारातून मरण्याऐवजी तात्काळ याला मी म्हणून मरतात. उगाच उरावर घेतात मर भूत लागल्यावर आणि तराला दुर्गट भवस मग पुन्हा जन्माला येणारच नाही. आणि देवरूप आहे तर मग देवरूप आहे तसं तुम्ही आनंदात राहता असं महाराज आपल्याला सांगतात. म्हणून काय करा तुम्ही सारा सार विचार करा, उठावठी ना लवकर आठवा. कारण तुमच्या हातात हा देह नाही म्हणते नंतर पाहू जरा इंजेक्शन घेतल्यावर. अरे इंजेक्शन घ्यायच्या आधी फटाकडा वाजला का बोलला का. म्हणून अखंड देवाचं नामस्मरण करा. लोकांना ऐकू येऊ दे. काय फायदा दराच्या रीतीनं तुम्ही साधू संतांनी सांगितलं त्याप्रमाणे देवाचं नाव घ्या आणि ह्या खोट्या संसारातून पुढं याला सोडण्यापेक्षा आता सोड. म्हणून साधू संत सांगते की तुम्ही आता सोडून आनंदात राहा. कारण तुम्ही न दिसणारे आहात. न दिसणारे आहात तर तुमच्या मनात न दिसणारे. मग तुम्ही न दिसणारे दिसणारे तुम्ही ना. हे तुम्हाला शिकवले तुमच्या माईनं तुमच्या दादानं. तुम्ही खऱ्यानं पाहिलं तर तुम्ही हे नाही हे पाहतो. म्हणून महाराज सांगतात सारा सार विचार करा, उठावते लवकर आठवा. कारण त्याचा निर्णय कवा हवा जाईल तुमच्या हातात नाही. शरीराची हवा तुमच्या हातात आहे का? शरीराची हवा तुमच्या हातात नाही आणि तुम्ही दिसत नाही असं तुम्ही ओळखून घ्या. या देहामध्ये याची देही घडे देवाचे
आणि त्याचं भजन होतं आणि का तर मी वाटत नसतो, मी देवाचा वाटत कोणाला. असं मनुष्य मी काळा गोरा माणूस बाई असं काही वाटत आणि मी देवाचा आहे असं माझ्या लक्षात येतं. म्हणून कंठी धरला एकमेकाला सांगू की तुम्ही कोण आहे, देव वारीक नाही. म्हणजे आम्हाला वारीक शिकवलं ते खोट आहे, ते मूड आहे असं सांगू त्याला. धरणार खोट सांगायला तर आपण थोडं आणि त्यानं खोट धरलं. कुठून आणला तुझं काय नाव आहे? दत्ता. हे दत्ता कुठं तीन थोबाड एक मी तोड दत्ता. अरे वा दत्ता दत्ता आहे का मडे बाबा जळत का नाही ते तुम्हाला माहित नाही. अमुक दत्ता 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 घरात येतात कुठं बी दत्ता बायको म्हण ते तुमचा नवरा कोणता म्हणले दत्ता. ते दत्ता त्याचा नाही पत्ता हे तुमचं नाही हजार्या हजार्या कुठे हे आता माणूस उगत भरायला खोट्यानं काय कराल आनंद कसं मला असं देत ना तो आता हागून भरला. त्याच्या करता तुम्ही देवाचं जबाबदार हागून जाऊ नका. डोळे झाकून वाचा कृष्ण म्हणे अवघाने प्रथा. मग काय होत ते जळाल्यानंतर काय आणि हे झाल्याच्या अगोदर काय. हे झाल्याच्या अगोदर आणि जळाल्यावर म्हणून देवच संसार दिसायला लागला मरायला लागला. तस आपल्याला नदीचं पाणी वाहायला वाटतं तेच पाणी आहे का. मागच्या वर्षीच पाणी आहे म्हणजे मला येड आहे का काय वाहायला लागलं वाटत तो काय म्हणतो तेच पाणी आहे. आणि हे मर राहिला ते काय नाही म्हणजे तेच असं होतं का पाण्याच्या सावाला हे कुठं का
हे पांढरे केस कुठून आले बांधे पांढरे द्याल याच्या बावड्याने केलं असतं का काय पांढरपण म्हणून संसार खरा नाही हे आपल्याला श्याम्या माणसाला ओळखू येत आणि माणूस येड्यावाने जेव्हा खरं म्हणायला काय म्हणले चवळे म्हणायले चवळे डुकरं बुखाडत बघा म्हणून ध्यानात घ्यावा हे खोट आहे आणि देव खरं आहे देवामुळं हे खरं वाटाय कोणामुळं मग देव खरा कधी बी खरा आहे देव कसा आहे खरा आहे हे ओळखव म्हणून याच देही घडे देवाचे पाखराच्या ढोराच्या वासराचा असंच चालू आहे माणसासारखं चालू आहे कोणाचा कोणाला भेळ नाही कोण्या जन्मात चालू नाही आणि चौकड असं ते म्हणजे आमच्या एका मिळतात होते बघ तुम्ही तसे बरोबर शेपटीवाले गधे काय नाप मारा म्हणते बगर चेपटीवाले गधे गधेचे तसंच करायला लागले तुम्ही कुत्रे हा एवढं ते पिल्ले खात नाही पिल्ले खातात माणसाच्या बायका पिल्ले खात नाही तर कुत्र्याच्या बायका कुत्रे बोक्याच्या बायका मादी सगळे पिल्ले खात्या आणि तुम्हाला पण मिळत त्याच्यामुळे खात नाही तर खाल्ल्या त्या काय कोणाला पण खात नाही कारण ते राखत म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं आकलीनं देव ओळखा बुद्धीचे आवाज
कृष्ण म्हणे कंठादी देवाचं नाव घेतलं आणि आपल्या मनात सुद्धा देवाचं नाव घेतलं मग त्यानं काय झालं संसारच राहिला अवघाच्यानी मग आचार्यानं झाकत गेली ती झाक होती बऱ्याच दिवसाची ते साधू संताशिवाय निघत नाही आणि आपण एकमेकाला बसून काही काढत नाही आमचा तत्व राहतो आणि दिवस घालतो सुट्ट धरतो आणि पुन्हा चालले पुन्हा आपला ते धंदा काढायला कुठे चिंता तो धंदा लग्न करायचं पोराचं तुम्हाला किती पोर आहे ते पोराचे लग्न पोरायचे पोरीचे करायचे ते धंदा चालू हुंडे द्यायचे घ्यायचे इकडं नोकऱ्या करायच्या चालू रवला चालू म्हणून त्याच्या करता ते राहू द्या खोटा आणि त्याच्यात खरं देवाचं नाव घ्या मग काय होत मग नाव देवाचं नाव मग गोविंद गोविंद देवापासून देवाशिवाय नाही जसं सावली आपल्याशिवाय नसते तसं देवाशिवाय शरीर नसतं असं मनात वाटत इतकं मन निर्मळ होतं मग गोविंद ते गाया वेद नाही देवा
आली हो आणि उडायला लागली. तू कामाने आली आणि झाली भिंगोरी सगळी उडायला भिंगोरी. तसं तसं भिंगोरीचं झालं. मग तुमचं होणार नाही का? होणार होणार त्या आईची भिंगोरी झाली आणि तुमचे माणसाचा देव. पण तुम्हाला नादी कळण्यात लागलेला आहे ना, कुत्र्या मांजरावानी. मग साधू संत सांगते देवाचा नाद लागला म्हणून आपण सेवा करण्याकरता कोणता बन घेतलेला? कंठीधरला कृष्ण म्हणे अवघा जन्मे. मग त्याला सगळं देवच वाटत. मी देव वाटत नाही. जसं आता सुद्धा आपण विचार केला तर ह्या सगळ्या त्या अंगावर कापूस नाही. हे काय लावत, हे काय लावत, हे काय लावत, ते काय लावत. कापूस रंग बेरंग फुलं काय बाय ते खरे कापूस खरा. तसा सगळा देवच वाटतो. काही देवळं असो पायखाने असो सगळं देवच वाटतं. देवळं बी पायखाने बी काय वाटत देव का वाटत? तर जसं आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं ती कापूस आहे का? चौकडी असो फौकडी असो पिवळा असो काय पट्ट्याचा असो फुलावाला असो काही बी असो काय गुलाबी असो नेळा असो काय खरंय का नाही? इतक्या अक्कले माणसाला की हे सगळं देव आहे. कंठे धरला कृष्ण म्हणे कंठे धरला मग काय करू? गौरव आयुष्य आहे आपल्या हातात होत पण आहे कोणाच्या मुळे देवा. हे तर इतकं तर आपल्याला थोडक्यात समजत आहे. लय अवघड आहे का? नाही. सोपं सोपं सांग आणि साधू संतांना सांगितलं म्हणून काला वाटू एका आणि तुमच्या बायकोला हुंडा घेतला का तुम्ही? घेतला तर त्याला सांगा कोणाला सांगा का जमन का नाही? ऐकते का नाही? दुसरं काय घंटाभर जास्त नाही घंटाभर ऐकत जमन ना काय करायचं? घंटाभर सांगायचं जास्त नाही. काम धंदे पडले कमवायचे ते तसं जागो ठेवू मरायचं. म्हणून या कथा काय होतं देवच वाटत दिसते सगळ्याच्या अंगावर कपडे पण कापूस आहे काय हाय का नाही? लाल रंग देव कोणता रंग देव हिरवा देव काही करो काही नखरे करो काही भाव देव
देवच आहे असं तुम्हाला देवाचं नाव घेतल्यावर मन निर्मळ होत म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनेका संभ्रम मग सगळ्याने असं मनावर घ्यावं आज सगळ्या माणसाला तर जमत का त्याच्या बायकाला म्हणायला वाटते कारण उभ्या घातला त्याच्या बापा काम बी करून घेते कोणातून त्याच्यामुळे दोन करतात काम दोन बायका असल्यावर काम होत तर अशा रीतीनं प्रत्येकानं बायको केलेली आणि तिला भजन करायला कोणला आणि पोरायला पोरं कोणाचे बायकाचे का माणसाचे खरं सांगा कोणाचे कोण मेहनत करत 9 महिने 9 दिवस तुम्ही गावा गेले होते का नाही गेली कोणीच नाही मग कोणी मेहनत घेतलेली अकरा तुमची घ्यायची तुमच्या माईनं का तुमच्या बापा तुमच्या माईनं आहे का मग जास्त कष्ट कोण करत बाया का मानत बाया कोण करत खरं काय वाटत तुम्हाला तुम्ही केले का कष्ट हा खऱ्यानं पाहावं त्याने नाही केले का त्याला वाटत करत घ्यायला वाटत करत चलू द्याला माझ्या मारत घ्या मरून तर तुकाराम महाराज तुम्हाला सांगते तुम्ही देवाचं नाव घेतात तुम्ही बी घेता तुम्ही बी घेता कोणाचं नाव आणि एकमेकाला देवाच्या गोष्टी सांगता घंटा जमन ना का नाही तुम्हाला तोंड आहे का किती शिकलेला ग्रॅज्युएट शिकलो बघ तुम्ही तुमच्या ऐकायचे नाही ऐकायचे बरं तुमचं ऐकत नाही म्हणा तर तुम्हाला लेकरू कसं काय वाईट सगळ्याचं ऐकत मग तुम्ही परमार्थ करायला लावा मग काय होत मग अवघाने तुम्हाला बी त्याला बी सगळं देवच वाटत शरीर सोडताना काय वाटत सगळा देव आहे अगोदर कोण होता आधी मध्यांती हरी हरी तुम्ही म्हणाले संत सांगतात की अशा रीतीनं तुमच्या कल्पना नष्ट होत्या आणि नष्ट झाल्या कल्पना ते तुम्हाला कळून की देवच आहे माणसं नाही तर बाया बी नाही तर काहीच नाही फक्त देवच जस तुम्हाला किती जरी वाटलं साड्या आहेत सगळे काही कापूस काय वाटत हे कापूसाचे वाटत इकडं गेली इकडं रंग गेला असला तरी काय नक्की पदर सगळे ते चाळे पैसे कमविण्याचे म्हणून देव कमवण्याचे तुका मध्ये वेदा वेद गेला
तुकाराम महाराज आपल्याला सांगते ते तुकाराम महाराज नामदेव रायाचे अवतार जगत गुरु तुका अवतार नामयाचा